गणपती बाप्पा खंडिकाई माते की गुरुवार देवाचा आणि गोलंदाजी करतोय गोलंदाजी अक्षय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला काहीचा नितेश आपल्याला न समजला हा चेंडू एका कटाऊटच्या दृष्टीने जाऊन एका फटाक्यांचा मोठा आवाज आणि या आवाजाप्रमाणे त्यातून सुद्धा मोठमोठे फटके मोठमोठा आवाज आला पाहिजे आणि फक्त फटाक्यांचा नाही तर प्रत्येकाच्या तोंडातून जल्लोष आला पाहिजे. मला वाटतं 2 बॉल प्रेमी स्टार बॉल संघाचा अवांतर चेंडू काहीसा नितेश यांना न समजला चेंडू अवांतर जातो. हा मला वाटतं पहिला चौकार आहे या मैदानातला या स्पर्धेत आणि या कार्यक्रमाचा हा पहिला षटकार चौकार हा आविष्कार आहे. पुढचा चेंडू हा चांगला कटाऊट आहे. अंबानी जरा वादे आपला हा स्पर्धा आपली आहे आणि हा सण सुद्धा आपला आहे. अंपायर जर आता धावा बसून एक रन. मला वाटतं संघाची धावते आवडते थांबती धाव संख्या 8. पुन्हा एकदा अनंत चेंडू अक्षय यांना काही येऊन भेटत नाही. चांगला हा गोल होता आणि बाईकच्या नावाप्रमाणे काने काय करतो या संघासाठी पहिलाच फटका मागला आणि धाव पंच जरा धाव बसतो. हा पुन्हा एक चांगला चौकार आहे काने याने बॉल होता. पुढचा चेंडू आणि मोठा फटका बसला तर कमबॅक कसं करायचं हे माहिती या गोलंदाजाला. जिंबाई टायगर जिंबाई असा एक सुंदर मेसेज दिलाय. पहिला धक्का बसतो काळे यांच्या स्वरूपात. पुढचा चेंडू मैदानात चांगला कसोटी सामना करण्याचा प्रयत्न आहे कारण त्यांना माहिती आहे कारण पहिली रन ही देवाच्या रूपाने तरी काढूया संघाला नक्की खतरा आहे. समोर घे ना चांगला चौकार गेलाय नितेशांच्या बॅटतून. पुढचा चेंडू नितेशाला हा पुन्हा एक चांगला फटका होता. हा चौकार आहे एकदम मोठ्या स्कोर बोर्डच्या दिशेने जातो. रणजित चांगला काय रणनीती करतो आणि हा चुकीचा मिस कॉल नक्कीच आऊट आजचा अभिषेकाचा नितेशाला चेंडू. हा चौकार आहे नक्कीच या चौकारासाठी वा बोलणंच पाहिजे कारण हा वाला चौकार आहे. आवाज चेंडू चांगली संधी होती नितेशांना आणि धाव संख्या या पुढचा चेंडू मैदानात आणि नितेश त्याला मारा करतोय आणि मला वाटतं हा उंच आजचा चौकार आहे उकार आहे आकार आहे नक्कीच आणि रन मात्र वाढतात. रन झाला 38. नितेश नक्कीच हा उत्कृष्ट फलंदाज आहे. आपल्या तयारीत असताना हा एक फटका मारण्याचा प्रयत्न होता पण गोलंदाजी तेवढाच हुशार आहे. पुढील होणारा सामना रितेश स्ट्रायकर कर्णधार मालक आणि क्रिकेटपट्टी यांनी बॅटिंगमध्ये येऊन कॅच घालतो आणि काय चमत्कार करतो या मैदानात. हा चांगला फटका आणि तेवढंच चांगलं शक्यक्षर होतं. वा नक्कीच न घाबरता पकडलेला हा आरामात आणि कृष्ण नजरेने हा पकडलेला चेंडू तेवढीच. हा मला वाटतं षटकार
आऊट हा नक्कीच एक तडकेबाज आऊट असेल तर काय म्हणतो चेंडू 2 धाव भेटतात. धाव संख्या झाली मला मनोज आला फलंदाजीसाठी चांगला फटका ग्राउंड शॉट होता. धाव संख्या झाली मला वाटतं 4. नितेशाचा पुढचा चेंडू मैदानात हा चांगला फलंदाजी हा सुद्धा षटकार लागतो. वा काय क्षेत्ररक्षण आहे मूर्ती रान कीर्तिमान एक नाव कठीण असं लिहिलंय मला वाटतं केनियातून हा संघ आला असेल एवढं कठीण नाव आहे. पाहूया नाणेफेक करतील आणि लवकरात लवकर आपला निर्णय सांगतील. काने तर नक्कीच कानेंचा हा योगेश पाहूया आव्हान तर चेंडू देतात आता धाव पुढचा चेंडू काने यांचा मैदानात आणि पुन्हा एकदा विकेट. चांगली गोलंदाजी करतात फलंदाजांना काही आपला संघ झाला तेव्हा स्टार बॉईज संघ त्या संघाचे अभिनंदन आणि या संघाला हे क्रिकेटचं कणकणीत एकदम आसपास नेट वरून मारला. नेट नाही तर हवेत थेट चांगली कामगिरी केली होती क्रिकेटपट्टीची. नक्कीच मला वाटतं कॅचची संधी होती आणि फलंदाजी करत होते पप्या. मला वाटतं पप्याचाच संघ आहे त्यामुळे पप्या एकदम फटके मारतो. आपल्याला मारायचं फटके करायचे तर आपला संघ विजयी करायचा आहे तेवढंच चांगलं एक कटावत पण मारतात म्हणजे रणनीती क्रिकेट असो किंवा धावसंख्या. आता या बॉलवरती भेटते 1 आणि धावसंख्या झाले 10. एक चांगला फटका होता तर आपल्याच फिल्डरला तो फटका लागतो आणि कोणती धाव न तपलेला तप्याकडे रणनीती आहे त्याच्याकडे क्रिकेट उडकते. क्रिकेट फलंदाजी येतो तो शुभ त्यामुळे संदेश आपल्या संघासाठी काय नवा संदेश देतोय. मला वाटतं सख्खे भाऊ आणि पक्के वैरी या मैदानापुरते असतील कारण ते करावं लागेल कारण ही स्पर्धा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शहरातले गमावलं चांगलं क्षेत्ररक्षण हवा संदेश चांगला संदेश देतोय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच एक रनावत भेटतो कोणती चूक न करता कोणती घाई न. पुढचा चेंडू मैदानात हा चांगला फटका आहे तसा मला वाटतं तर आधीच चित्रित राहायचंय. पुन्हा आव्हानकर चेंडू आणि मला वाटतं गोळा पुन्हा एकदा आव्हानकर त्याच्याकडे रणनीती आहे. नक्कीच गोलंदाजी खराब करता कोणती स्पर्धा असो वेळ असावं लागतं कोणत्याही क्षेत्र असो वेळ असावं लागतं त्या वेळानेच माणूस एक चांगला उत्कृष्ट असा क्रिकेटपटू बनतो. हा चांगला फटका होता आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दंडी करावं लागेल हा नाही तर शेवटचा शतक असेल. एक आरामात असं फलंदाजी चालले हा एक मोठा फटका असेल तर त्यांचे धाव घोषित करतील 2. मोठा फटका होता नक्कीच 2025 हा दुसरा सामना. फलंदाज नजरेला नजर करून फटका चांगला कटावर करतायत आणि 2 धाव भेटतायत फलंदाजाला. हा मला वाटतं पुन्हा एक असले तरी निर्णय हा आपल्याच बाजूने आणि आपल्याला योग्य वाटेल तो द्यावा लागतो. हा कणकणीत चौकार नक्कीच तुझ्यासाठी वाव बोलावं लागेल मुलीं भेटलं या पुढचा फायदा घ्यायचा चेंडू गोलंदाजाने मात्र फायदा घेतलाय. झाले 30. हा चांगला फटका होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली रणनीती कोणतीही गडबड नाही कोणती घाई नाही निघालेला हा चौकार
पुढचा चेंडू सोडत आला. हा पुन्हा एकदा चौकार आणि चौकार. रितेश स्ट्रायकर या संघाच्या धाव संख्या 11. हा चांगला ग्राउंड शॉट होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मिळून त्यांच्याकडून KKC ब्रदर्सच्या संघामध्ये चांगलं दाखवलं होतं. गोलंदाजीमध्ये काय प्रदर्शन दाखवतो आणि चांगलं प्रदर्शन दाखवतो नक्कीच. नको नको करता करता काहीच नाही असं. बॉल हा विजयाच्या दिशेने जात असतो. दोन धावा भेटतात. नक्कीच गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक तेवढेच हुशार आहेत. पुढचा चेंडू याचा फलंदाजाचं नाव शुभम. दोन धाव. शुभमने शुभम असा षटकार मारला. धाव संख्या आता मला वाटतं आताच्या बरोबर 2 धाव संख्या मला वाटतं आपल्या संघासाठी शुभ ठरतो तो. आणि हा झेला आऊट आहे नक्कीच. पुढचा फलंदाज आहे तो ऋग्वेद. नक्कीच ऋग्वेद मात्र अगदी जुना ऋग्वेद. मला वाटतं अवांतर काहीसा सावकाश टाकण्याच्या नादात हा नऊ जातो. पुढचा चेंडू हा मोठा फटका असेल. हा चौकार. हा संघाला विजय देणारा चौकार आहे. पुढील सामना या रॉयल शरद युवाला. हा चांगली फलंदाजी केली. नक्कीच एका हाताने आपल्या संघाचा वगैरे काढून जो बॉल अडवलाय आणि संघासाठी मोठं योगदान दिलंय. हा पुन्हा मोठा चौकार असेल. चौकार स्वतःच्या अंगणी मारले मैदानातला आणि हा पहिले टॅप मारलाय. थांबून मारलाय. फलंदाजी गोलंदाजी यांचं कस लागणार आहे. आणि हा पुन्हा दुसरा चौकार आहे. तुला नक्कीच रुपेश तुला लागेल कारण सलग 2 चौकार एका धावाला आकार देतोस तो उपकार देतोस आणि नवीन आविष्कार घडवतोस या मैदानात. पुन्हा हा चौकार असू शकतो. 2 धाव संख्या झाले 10. चालू मैदानात तर आवाज करतो लाईट काय सोडत नाही. तिथं प्रत्येक बॉलला आपली रणनीती महत्वाची असते आणि ते दाखवले आकाश फुका आणि हा पुन्हा एकदा नवा चौकार. धावसंख्या झाली ती 14 स्कोरवरती धावसंख्या लागली 14. पुढचा चेंडू अवांतर नक्कीच आपण करतो त्यासाठी सवलत तो देणारच. अवांतर हा टॅप मारण्याचा प्रयत्न होता पण काय टॅप कामाला आला नाही. नक्कीच मैदान हा मारलाय पण 2 धावासाठी नक्कीच पंच घोषित करतात. धावसंख्या झाली ती पुन्हा काने सज्ज पाणी आडवी बॅट मारण्याच्या नादात मात्र नक्कीच आवांतर चेंडू एक धाव भेटतो. आनंद चेंडू पुढचा चेंडू आणि चौकारच्या नादात मात्र 2 धाव नक्कीच भेटतात. बदलतात आणि फिरतात आणि फोडले स्टार फोडले. धावसंख्या आता चौकार होता. धावसंख्या झाले पुढचा चेंडू एक नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि आरामात. पुढचा चेंडू गोलंदाज करतो नितेश आणि धावसंख्या किती 1. आताची धावसंख्या किती पुढचा हा पुन्हा धाव. आरामात निवांत शांत एकांत असा हा चांगला सामन्यातून हा एक आपल्यातून हा आपल्यातून असं क्षेत्ररक्षण नो बॉल आहे त्याचा आणि धाव एकच भेटते नक्कीच. मैदानात पाहूया गोलंदाजी फलंदाजी यांचं प्रदर्शन आणि पाहूया दर्शन काय होतं. नक्की दर्शन झालं ते चौकाराचा
आशीर्वादाने 31 चौकात घातण्याचा प्रयत्न 42 धावसंख्या झाली 42 आग लावली नक्की आग लावला नाही आणि 2 धावा भेटतात फलंदाजीसाठी आलाय तो फलंदाजीसाठी आलाय तो ओंकार हा चांगला फटका होता एक ग्राउंड आणि एक चांगली रणनीती देणारा हा फटका होता पुढचा चेंडू नो एंट्री आहे आणि या नो बॉलला एक धाव भेटते हा एक डिक्लेअर पुन्हा पुढचा चेंडू मैदानात आणि हा चांगला फटका होता चार नक्कीच कान्याकडनी गगन चुंबी असा हा चौकात पेट बोलता चांगले प्रदर्शन आणि क्षेत्ररक्षण केले प्रत्येकाने बॉलवरती आणि रनवरती 2 धावसंख्या भेटते या फटक्यावरती 2 धावसंख्या भेटते पुढचा चेंडू काही आधी बॅट मागे आता क्षेत्ररक्षण मात्र कडक केलंय षटक संपतो आव्हान 9 पुढचा चेंडू मैदानातला आणि हा चांगला फटका होता नक्की काळे टाकतो ओंकारला नो बॉल आणि धावसंख्या याबरोबर बदलले आणि या आताच्या बॉलवरती 2 धावसंख्या भेटतात पुढचा काळीचं गाठ गाणं करून मारला तर तरी पण 2 धाव भेटतात 17 अनंत चेंडू रो होते कोण रो होते आणि हा चौकार आहे हा चौकार आहे नवीन आकार आहे नवीन उत्तरी मेसेज संदेश येताना काले पाहूया नाही बॉल आताचा 2 धाव काळीचा पुढचा बॉल नक्की हातात असल्याप्रमाणे त्यांचा निर्णय देखील तो अंतिम निर्णय असेल आणि सौरभ पाटील हात वर केला विषय संपला उद्भवायचं असेल तर मोठे फटके शटके पाहिजेत आवडता चेंडू एक धाव भेटतो आवडता चेंडू आपल्या अक्षर असा एक मेसेज दिलाय गोलंदाजाला आणि हा मेसेज दुसऱ्यालाच गेला एकदम नेटवर फिट केला चौकार शैलेशला प्रथा चेंडू या थंडीतून नदीने सिंपल टाकतात आपल्या विजय दिंतोडकर आणि दिंतोडला अगदी खड्डा पाडलं आरपार आणि मैदानाच्या सुद्धा करता हा गेला हा चौकार गेला आणि चौकारा बरोबर मॅच सुद्धा गेला नक्कीच बहुत कोट होते आणि आउट होते 2 धावसंख्या भेटते सुंदरशी ट्रॉफी हातामध्ये उचलू शकता चला शेवटचा क्षण या मैदानातला आणि हा एक नाव या 4 मारल्या एकाची गरज नाही ओंकार म्हणतो मी आहे कशाला पाहिजे ते मारून टाकतो 4 आणि हा सामना सुद्धा पार केला ओंकारने नक्कीच विजय झालेला आमचा सलाम आहे जाऊया मैदानात वाईट टाकतो खेळतो नक्कीच काहीचा पाठून पुढे मॅसेज येतो पुढचा चेंडू पुन्हा नवी लागते मागे पुढे पाऊस टाकून साईड बदलले पण फलंदाजाने मात्र साईड केले हा ताजा आणि एकदम वाटेवरती मारला नक्कीच पाठवता जर विजय टाळता असेल हा चौका मारावा लागेल आणि हा पुन्हा एक धावला मैदानात पुढे काहीचा बॉक्स मधला हा मला वाटतं मोठा उत्कृष्ट असा बॉल होता हा टॅप मारलाय पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच जमीन भेटून विकेट एक झालेला मैदानात हा काय गोलंदाजी करतात म्हणून षटक मैदानात म्हणतात वाईटचा इशारा देतात त्यांचं काम पाहतात ते सौरभ पाटील आग लागली पुन्हा
बांधावर आपत्कालीन 2 धावा भेटतात. हा त्याग मारलाय पण त्याग मात्र 2 धावासाठी. हा त्याग असू शकतो, हा त्याग नाही, हा चौकार आहे. ही धावाची मोठी रणनीती आहे. हा धावाचा डोंगर उभा करणारा चौकार आहे. पुन्हा एकदा चौकार स्टेट बॅटिंग साठी बोलावं लागेल, कारण हा मोठा चौकार मारलास तू तुझ्या स्वरूपात, तुझ्या रूपात नशीब. हा पुन्हा एकदा मला वाटतं एका धावासाठी होऊ शकतो. याच्या आधीची 1 आणि आताची 1. एक मिनिट जरा. नो बॉल आणि वाईट सुद्धा आहे. आनंदाकडे 1 धाव ऍड करायचे. स्कोरबोर्ड नक्कीच स्कोरबोर्डवरती लक्ष द्यायचे. 22 हा खेळा जाते आणि हा चौकार आहे. पृथ्वीवरून उंचीवरून धावसंख्या झाले 34. पुढचा चेंडू मैदानातला आणि हा त्या बाजूला पण 2 धावा घोषित होतात. नक्की मैदानाचा धाव आणि मैदानाचा जाऊ ग्रामस्थ मानकर गावकर करते कार्यकर्ते भेटते आल्या तर कृपया आपण त्यामध्ये येत आहे आणि आपल्या शुभ आशीर्वादाने ह्या स्पर्धेचं एक चांगला मार्ग राहिलेले आहेत, तर त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी त्यावेळेमध्ये आता पण हातातली विकेट घालवलं मात्र नक्कीच धावसंख्या कम्युनिकेशन ठेवा. बॉल आहे नक्कीच चांगला बॉल, चांगलं सेपरेशन करण्याचा प्रयत्न होता तरी पण 1 धाव भेटते. बाईकच्या स्वरूपात 1 धाव भेटते. हा चांगला फटका होता, हा मारला अंगणी कोणाला कोणाचे स्टार दिग्डवायचे नाही, चमकवायचे आणि दिग्डवायला नक्कीच बसलाय. हा पुन्हा बिघडला आणि धावसंख्या 13. नो बॉल आणि पावलं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. बॅट पडली तरी चालेल. लाईट व्ह्यू ऍड सबस्क्राईब सर्व काही करायचं. चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा आला तुरुतुरु आला आणि तुरुतुरु विकेट घेतली. नक्कीच अरे तुझ्या विकेटची कमाल हाईट आवड द्यावाच लागणार, कारण ते पोचला येत नाही, त्याला समजलंच नाही कुठे कोणाला कॉल लागला. नक्कीच टू गो स्लो गो चाललाय. अनंत चेंडू चांगला नक्कीच हा चांगला फटका होता ह्या पावलीच्या दिशेने. हो नक्कीच पुढे नाही तर आमचं पण पुढे पुढचा चेंडू एक ग्राउंड शॉट होतो, एक चांगला शतक पण मात्र काय धावसंख्या झाला 21. पुढचा चेंडू इकडेच वर एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं. उंच अशी उडी मारून एका हाताने बॉल पकडून तो अडवला आणि पुन्हा चांगली गोलंदाजी केली आणि तेवढं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. काम करा कारण चमक कमी झाले. हा शपथ तो म्हणतो आता फटका मारला आणि हा शब्द मला समजलाच नाही. नुकता फटका होता आणि 420च्या फटक्यानंतर लाईटचा सुद्धा फटका आला. हातात हवे हा चौकार आहे, हाताचा वरून गेला. पुढचा चेंडू मैदानात या स्पर्धेत या सामन्यात आणि आवंत चेंडू असेल आणि आवंत चेंडूवरती मला वाटतं चौकार सोबत 5 धावा भेटतात. हा मला वाटतं विजयाच्या दिशेने मोठा हा रथ चाललाय. 1 धाव याबरोबर 1 धाव भेटतो. धावा कधीच कोणाचा टायमिंग चुकतो, कधी कोणाचा बिघडतो. हे हा चांगला प्रयत्न होता, उंच मारण्याचा प्रयत्न होता आणि उंची उडी मारली. करण्याचा प्रयत्न 2 धावांना एक मेसेज येतो. पप्पा काय करतो आणि पप्पाला मेसेज आला आणि तो मेसेज नक्कीच त्याने फॉरवर्ड केला. षटकार मारून चालणार नाही, चौकार मारावा लागेल. तो खर्च करून पैसे देऊन त्यासाठी ठेवले नक्कीच
त्यांचा आपला निर्णय देतील आपण ऐकायचं आणि मला वाटतं सामना संपतो विजय होतो विजयी संघाचे अभिनंदन उपविजेता संघ यांचे सुद्धा अभिनंदन या मैदानात पुढचा चेंडू आपण दुखून टाकलेला हा पुढचा चेंडू तेवढं भेटून मारला मात्र धाव एकच स्टार पाहूया कोणाचे स्टार फिरताय चांगलं क्षेत्ररक्षण आता मोठ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत ग्रामीण आणि शहरी भाग नक्कीच जसा सिटी महत्वाची आहे तसाच प्रत्येक निर्णय होत असतो नक्कीच लक्ष्मण रेषेचा अर्थ आपल्याला रामायणातून समजला असेल आपण इकडे आपल्या मैदानातल्या रामायणात जाऊया नक्कीच इथे रामायण घडतोय वाईट घडतोय पुढचा चेंडू नक्कीच मला वाटतं हा बॉल चांगला कब्जा केलाय हा चांगला दणका होता हा दणका नाही हा फटका होता आणि हा चौकारा हुआ नक्कीच तुझ्यासाठी हा वा दिला पाहिजे माझ्याकडून न आणि पुन्हा धाव आहे 14व्या वनवासानंतर पाहूया हा दोनचा फटका आहे नक्कीच आणि हा पर्वातील हा सामना हे क्रिकेट ही स्पर्धा नक्कीच बॉलिंग कर असे मेसेज येतात आणि केले त्याने बॉलिंग इन लाईव्ह म्हणा किंवा क्रिकेट म्हणा नक्कीच हा टॅब आहे पण एक धाव भेटते एका धावावर समाधान होणारा आहे नक्कीच धावाच्या दिशेने धाव संख्या 2 ने वाढतोय 19 हा काहीचा आडवा बॅट मारण्याचा प्रयत्न बॉल मात्र खातोय नक्कीच चांगली समजदारी केली आणि समोरच्या फलंदाजाला स्ट्राईक दिलाय कारण त्यांना माहिती मीच करू शकतो हे बोलण्यापेक्षा आपल्या समोरचा पण खूप काही करू शकतो फक्त संधी दिली पाहिजे संधीचं सोनं करता आलं पाहिजे पाहूया भंगार करतोय तो हा फलंदाज आणि आग लागली केला होता भंगार पण कॅच होता पण संतोषने म्हणजे 22 बॉल आहे नक्की बॉल आहे म्हणूनच आपण मैदानात क्रिकेट खेळ हा तर चेंडू नक्कीच बॉल खाऊला होता पण तो बॉल स्वतःही खाल्लाय तेवढाच विकेट सौरभ विकेट आउट आहे ना नक्की मग तुला समजत नाही का स्कोर झाला 23 पुढचा चेंडू या मैदानातील पाहूया हा क्षण काय दाखवतो आपल्याला चमत्कार आणि साक्षात्कार चांगला साक्षात्कार आणि तेवढंच चांगलं एका कटावत मारलं ऍड होते ह्या स्कोर बोर्ड वरती हा मोठा फटका हा चौकार आहे हा आकार आहे उकार आहे आविष्कार आहे आणि हा चौकार आहे गगनचुंबी आणि त्यात मारून दणदणीत चौकार पुढचा चेंडू आपण धोकून टाकतात आणि तेवढं आपण धोकून हा मला वाटतं दोन्ही शॉट हेलिकॉप्टर शॉट नक्कीच तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं हा हेलिकॉप्टर शॉट पुन्हा आकार जाते चौकार जाते नेट ग्रह नऊ ग्रह फलंदाजाला नक्कीच आरामात शांत निवांत एकांत नक्कीच भेटला आणि तो वाटेला लागला एक मोठा फटका धावसंख्या झाले ते एक न सांगता येणारा हा वा धावसंख्या 1 भेटते नक्कीच पंचांना सुद्धा तो बॉल समजला नव्हता पण नक्कीच प्रामाणिकपणा असावा लागतो आणि तो आहे क्रिकेट म्हटलं की इथे प्रामाणिकपणा पाहिजे न आहे नक्कीच नक्की धावा भेटतात हा अगदी मोठे हवा घातले म्हणजे जसा स्वप्न तेवढा चांगले क्षेत्र तेवढं चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं मैदानाचा ताबा घेतात अभिषेक पुढचा चेंडू अनंत चेंडू चांगलं बॉल तर खाल्ला होता पण तेवढाच बॉल स्वतः सुद्धा खाल्ला चुका होऊ शकतात चुकतो तो माणूस आणि शिकतो तो खरा माणूस नक्कीच गडबड घाई तर तेवढीच चलाखी दाखवले गोलंदाजाने
नक्की मॅच आली गेली ते प्रत्येक बॉलवर समजतं आणि प्रत्येक शेवटच्या बॉलला समजतं. वा काय क्षेत्ररक्षण केलं नक्की. नक्कीच वा नक्कीच एक घाई न करता आरामात निवांत असा स्टंपिंग केलं. धावसंख्या झाली आता जी स्कोर घोषित करायचे त्यांचं आता जे 10 घोषित करायचे काय नाही ना. ओके आउट आहे. धावसंख्या झाली 13. पाहूया 50 करतोय का. हा चांगला फटका होता काय आउट षटकार चौकार एक नक्की एक धाव भेटतो आणि शेवटची रणनीती चौकार आहे. हा जल्लोष आहे हा होश आहे हा मनहोश आहे. नक्कीच मागे टाक पुढे टाक पण नक्कीच फलंदाज तेवढाच हुशार आहे तो वाचा. मला वाटतं धाव नक्कीच भेटून चेंडू मैदानात नक्कीच अंदाज चुकला तर काही आवाज चेंडू 19 पाहूया काय होतं या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये कोण जिंकते कोण हरते. नक्कीच सांगा सर्व तुम्ही चारही दिशेने धाई बाजूने बसलात तर नक्की छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला सांगा आम्ही तसा नोंदणी करू. आज चांगला एक फटका होता एका चांगली पुढचा चेंडू 2-3 पुढे टाकला नव्हे स्टंपच्या पुढे टाकला एकदम आव्हान तर जाईल ह्या उद्देशाने साईड दिली पण साईड चुकली आणि फटका बेवानं वरतून खाली बोलावलं जाईल. पाहूया वरच्या स्वर्गातून कोकणाच्या स्वर्गात बोलावलं जाईल आणि दोन धावा भेटतात. मॅच जिंकतोय विजयी संघाचे अभिनंदन उपविजेता संघ यांचे सुद्धा अभिनंदन. पुढे होणारा सामना नक्कीच डॉट बॉलाने तेवढं ताकद देणे वाहतो सर्वात पुढे एक आदर्श बनतात मूर्तिवान कीर्तिवान नोबल आवडता चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केले आणि तेवढं नको करता नक्कीच जाऊया मैदानात. फटका हा ट्रॅप आहे नक्कीच. प्रीमियर लीग 2025 दुसरं आणि हा श्रावण असे सामने हे क्रिकेट नक्कीच आरामात जाऊ दे असं एक फलंदाज आणि तेवढा आवडता चेंडू तेवढा दाखला करा. हा चांगला फटका होता कॅच होता आणि तेवढाच एक रन भेटतो. नक्कीच मोठा दणका होता नक्कीच हाताला दणका बसला असेल पुन्हा डायरेक्ट पडतो आता जे 2 धाव आहेत ना त्यांचं इथे टप्पा पडतो. हा टॅब आहे हा देऊ शकत नाही कारण हा 25च्या बाहेर आहे. धावसंख्या झाले 34 आणि ग्राउंड शॉट नक्कीच 4 असं किंवा शत्रू असो किंवा मैदानाच्या स्पर्धेपुरते शत्रू असलो तरी मित्रता पाहिजे आणि हा चित्र दाखवून दिले. नक्कीच हातातली मॅच हातातली कॅच आणि हातातली चेंडू आपण देखील टाकलेला आणि तेवढंच कारण होतं. नक्कीच आलाय गेलाय असं बोलता नक्कीच ते पोचला असेल. थेट लेट दिले उत्तर पण थेट पाठवले मध्ये नक्कीच मूर्तिभान करतो ना. आता जे रन आहे विकेट नक्कीच जिथे विकेट पडली होती तिथे छोटा मुलगा प्रकट झाला होता. पुढचा चेंडू काहीचा टप्पा घेतात आपटतात धपटतात पुढचा चेंडू आपटून ढकून टाकतात मारतात काहीशी छोटीशी चूक चालेल. चौकार जाता 2 सामना पप्पा आणि प्रेम स्टार. पुढचा होणारा सामना पप्पा आणि प्रेम स्टार. कृपया स्टेज मध्ये येऊन आणि स्टार धावसंख्या नक्कीच एक भेटते. धावसंख्या झाली ती
46 पहिला अर्धशतक लागले संघाचं आणि अर्धशतकानंतर हा चौकार आहे. हा चौकार 54 धावसंख्या. हा पुन्हा टॅप लागलाय. पण 2 धावा नक्कीच भेटतील. क्रिकेटपटू या मैदानात कोणतं प्रदर्शन दाखवत आहे. हा पहिलं प्रदर्शन दोन प्रदर्शन झाले आणि मला वाटतं 2 धावा भेटतील या बॉलवरती. पुढचा चेंड मारलाय टॅप मारला. हा चौकार आहे नक्कीच. वा खणखणीत चौकार असेल. हा पुन्हा चौकार आहे. हा आकार दिला. धावसंख्या झाली 10. धाव जमा करतात आपल्या संघासाठी. नक्कीच एक धाव भेटतो. कोणाचे 12 वाजवण्याचा प्रयत्न होता. तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण, तेवढं शांत आणि संयमी क्रिकेट मैदानात आला. किती धावसंख्या उभारतोय. एक काळाचा चेंड पण नक्कीच कच्चा नाही. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा विकेट आहे. एक 2 आव्हान चेंडूनंतर कमबॅक केलाय. गेला नक्कीच तो गेला नाही पण बॉल मागे गेला आणि नक्कीच चांगला बॉल पकडला. बच्चूने नक्कीच पुढचा चेंडू पाहूया. हा काय गोलंदाज चांगला सूर पकडला. कामगिरी तातात करतात आणि मला वाटतं एक धाव नक्कीच भेटेल. नक्की क्रिकेट खेळण्याचा क्षण नाही तर तो सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याचा पण आहे. 2 धावा, षटकार, चौकार आणि गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण एवढंच महत्वाचं नसतं. तर हा चांगला गगनचुंबी आहे. पण काय देतात त्यांचा बॉल येतो. चांगलं क्षेत्ररक्षण एका हाताने अडवलं आणि एका हाताने खेळ करून एक चांगलं कामानुसार एक चांगलं संघाला नवी दिशा दिली. एक चौकार आरामात निवांत शांत असा चौकार. एक शांत आपल्या बॅटतून पुढचा फटका. हा झटका आरपार चौकार. नक्कीच स्कोर झाला तो धावसंख्या झाली 28. पुढचा चेंडू हा पण जातो चौकार. नक्कीच नेटवरती फिट केलाय आणि लागलेलं कारण हा मला वाटतं पुन्हा असू शकतो. हा का हातातली कोंडू सुटली. नक्कीच हातात बसलेली कोंडू सुटली घाबरायची असेल. नक्कीच चांगला कडक फटका होता. काय वाकू नको टाकू नको असा काही लिहिण्याची नाही त्याला. हा ग्राउंड शॉट आहे पण चांगला ग्राउंड शॉटला एकदम स्ट्रेट. मला वाटतं 45 4 वर 5 45. आणि पुन्हा चौकार. पुन्हा 5 9 करता 9 एंट्रीला नक्कीच 5 करून 10 धावा झाले. हा लागदा पुन्हा 3रा चौकार नितेशच्या बॅटूतून. नितेशने आपला पॅटर्न दाखवलाय. हा पॅटर्न होता आणि पॅटर्न हुकलाय. चुकलाय काहीचा अंदाज चुकलाय आणि पॅटर्न हुकलाय. नक्कीच एक चांगला गोलंदाज आणि चांगली कॅच. फलंदाजी पुढची नक्कीच आणि गोलंदाजीला मस्त सूर भेटलाय. एक प्रामाणिकपणा आहे गोलंदाजाचा. तेवढा प्रामाणिकपणा आहे तेवढा नाद आहे साध आहे. कारण पुढचा चेंडू पुढचा फलंदाज आणि पुढचा गोलंदाज या मैदानात टपले. आणि हा टपकवलाय. काने पाहूया काय करतो आणि कानेने नाव घेतल्याप्रमाणे चौकार मारलाय. नक्कीच चौकार हा बाहेरून असं मार्गदर्शन लागतं आणि ते मार्गदर्शन महत्वाचं असतं. हे क्रिकेटमध्ये मोठे योगदान असतं. एक चांगलं क्षेत्ररक्षण करतात आणि तेवढं चांगलं फरक होतो. वा चांगलं क्षेत्ररक्षण आवाज देऊन आपली दिशा दाखवतात. चांगले गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढं काय होतं. हा नक्कीच एक धाव नक्कीच भेटते. क्षेत्ररक्षणासाठी फायद्याचा ठरणार आहे का चालूया. आधी बॉल गेल्यानंतर हात केला तर हात करा आणि नो बॉल आणि तेवढं समजूत द्या.
शांत निवांत आरामात आता संयमी क्रिकेट करायला सांगतात. आहाहा. कॅच होता, मॅच होता, पण नक्कीच ते शेवटचा चेंडू मैदानात आपलं समोर पाऊल आपल्या नजरेने सुटला, आपण समोरच्याने पकडला. हेच असतं. कोणी विचारलं क्रिकेटने काय दिलं तर नक्कीच सांगा. किती मराठी माणूस एकमेकाचे पाय सुटत असल्याने तरी क्रिकेटमध्ये मात्र एकमेकाला हात देतो, एकमेकाला सपोर्ट करतो. हे दिले या क्रिकेटने. पुढचा चेंडू या मैदानात हो चांगला प्रयत्न होता, पण प्रयत्न 29 नाही पण कॅच आहे. नक्की कॅच ओढत नाही, पण नक्की धाव एक भेटते. विचारतो धाव सुद्धा भेटते. उडवला नाही, नक्कीच उडवला नाही. 2 धाव भेटतात. विजय साठाने आग लावले. नक्कीच 2 धावासाठी पुढचा चेंडू नित्य शिवाचा आणि नक्कीच क्षण असा आहे की बोल्ड स्प्रिंग झालाय तर स्प्रिंग पुढचा चेंडू मैदानात शांत निवांत आणि आरामात मार्केट वाडी गावात समाजात आणि भावाभावात भांडणारे ह्या मैदानात एकत्र येतात, एकमेकाला साथ देतात, सोबत देतात आणि विजय सोबतीने चेंडू पुढचा क्षण टॅप मारलाय. नक्कीच शांत निवांत. नक्कीच क्रिकेटमध्ये फक्त चौका षटकार आणि गोलंदाजी विजय शिकवला नसतो, तर हार मी शिकवलेला असतो. हार मधून कसा पुन्हा आपला पाहिजे. नक्कीच चांगला एका ती मला वाटतं प्रेरणा. तू घेतो का मी घेतो, नक्कीच तू घेतो का मी घेतो. आणि ह्याच्यात संवाद चुकवायला नक्कीच ते दाखवून दिलंय. कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट हे या बॉलने शिकवले. नक्कीच टोपी लावतोय का गोलंदाजाला नाही, तो मात्र संयमी क्रिकेट करतोय. नक्कीच नाही नक्कीच आवडत. नक्कीच स्वप्नीने लहान पोराचं ऐकलंय. मोठे कधी लहान पोराचं ऐकत नाही, पण स्वप्नीने ह्या टाइमला लहान पोराचं ऐकलं, मानलं पाहिजे. आऊट दिलाय. नक्कीच कोण म्हणतं की कोण मोठी लहान पोराचं कोण ऐकत नाही. नक्कीच स्वप्नीने मात्र ऐकलंय. याला बोलतात पंच, म्हणून त्याला चकून जर रामराज्य आणायचं असेल तर रामायण पेक्षा मोठं काहीतरी करावं लागेल. हा चौकार आहे. उंच काने असून सुद्धा कानीच्या हातावरून गेला हा चौकार. पुढचा चेंडू चांगल्या क्षेत्रक्षणाने नितेशने त्याला चांगला सपोर्ट केला. मी बोलण्याप्रमाणे नक्कीच क्रिकेटने हे शिकवलंय, एकमेकाला साथ सोबत आणि एकमेकासोबत विजयाची मशाल. नक्कीच एकमेकाला सपोर्ट केलं जातं. हे दिलेल्या क्रिकेटने हा उंच अगदी हॉलिडेच्या लेवलला मारलेला चौकार आहे. हा मारला सुद्धा हा एवढा धरती बदलणारा निर्णय असेल की त्याने कॅमेरावर केलाय. नक्कीच रिप्लाय मागतला तर माझ्याकडे पुरावा काय तर कॅमेऱ्यात 50 मेगापिक्सल आणि पिक्सल केलं मेगापिक्सल केलं. नक्कीच 2 धावा काढले. नक्कीच दिसतंय या मैदानात. एकदम नजर कैद केला आणि मधला पहिला चौकार धावसंख्या झाली ते 4 फूट 8 सेकंड चौकार असू शकतो. पण काही हा सामना पुढचा चेंडू पुढचा मुवमेंट पुढची कमेंट आणि कमेंट ऑन आहे, लेकिन बॉल स्टॉप आहे. एक आवडता चेंडू व्हाईट लाईन मारल्यानंतर पहिला हा व्हाईट बॉल. नक्कीच व्हॅल्युएशन प्रत्येक शब्दात आणि तोंडात बसले हीच आहे वा. या शब्दाची किंमत बॉल या षटकातून हा मस्त चेंडू असू शकतो. हा चौकार आहे. दंडोत खणखणीत करते ते बघायला गेलं. आला गोलंदाज मिलिंद. कुठली कट लागली त्याला संबंध नाही, पण समजा मात्र बॉल लागलाय. नक्की स्क्रीन बॉल बरोबर असं काहीतरी तो पण मनाशी ठरवून असते. आणि हा
नक्कीच पाऊल चुकलंय आणि नशीब हुकलंय. पुढचं पाऊल नाही तर हे ह्या बॉलने शिकवलं आणि दंडनी चौकार होता. आज सेकंड वाला चौकार आहे. हा लागोपाठ लगवायचा आग लावला नाही हो, मला आग लावला पेटवला आणि नक्कीच त्याच्यातून हा एक चांगला गोलंदाजी कमबॅक केलाय मिलिंद याने आणि पुन्हा 2 धावा. नक्कीच 2 धावा घोषित. धावसंख्या झाली ती 27. पुढचा चेंडू नक्कीच राजा आहे तर माझा आहे नक्कीच आणि तो नक्कीच सँडी आलाय तो गोलंदाजीसाठी. सँडी पाहूया काय करतो आपल्या संघासाठी विजयासाठी. आजच्या पाण्याचा सामना हिथून विजयाची सुरुवात होईल. हा विजयाचा रथ भारत हा नक्कीच आणि चौकात नक्कीच गेला. अरे वा नक्कीच वा, कारण हा टॅप आहे तो रब आहे. नक्कीच स्कोर धावतो पुढे जातो आणि पुन्हा आवाजात चेंडू आणि चौकात 5 धाव भेटत. धावसंख्या झाली ती मला वाटते 4-0. एक धावते वाढते थांबते आवडती धावसंख्या 4-0. एकदम आकात तुकात चौकात 5 षटकार विजयाकर अँड जयकार. टोपी खालून टोपी मारतो आणि ही टोपी लागली. नक्कीच टोपी चुकली टोपी लागली. 5 स्टार कोणाची स्टार बदलतं फिरतं. नक्कीच हा ग्राउंड शॉट आहे पण नक्की बेस्ट इम्पॉर्टंट असतात या क्रिकेट मध्ये. आणि नको करता नक्की आता जे फक्त धाव एक तर चेंडूची एक धाव भेटते. 2 धावा हा गेलाय आणि डाय होती चांगली ट्राय होती डाय होती काय झालं नक्कीच ट्राय डाय काय झालंय. नक्कीच कॅच असता हा मॅच येऊ शकला असता थांबला असता की मॅच नक्कीच लवकर आला असता. पण इथून सुरुवात होईल आणि चांगली गोलंदाजी करतात चांगली सौरभ आणि धामनस्कर स्वप्नील धामनस्कर सौरभ पाटील 1 to go असताना हा चौकार 1 to go. ग्रह पाहूया कोणाचे ग्रह फिरत आहे. नक्कीच ग्रह फिरवले नाहीत स्वतःच्या हाताने मात्र मराठी मीडियम काहीतरी इश्यू असेल टेक्निकली बट अशावरचा बळ असू शकतो. नक्कीच छोटा आपल्या प्रथम पारितोषिकासाठी जागा फिट करायची असेल तर असे मोठे हिट पाहिजेत. मैदानात बाहेर क्रिकेट आहे हा नो गेम लुकाछुपी नक्कीच समोरासमोर दिसतंय तेच घडतंय आणि तेच आपण बघतो. नक्कीच पुढचा चेंडू आपण बॅटिंग तेवढीच फिटिंग करतात आणि फिटिंग केले ही लाईट फिटिंग केले. नक्कीच हॉलेजनच्या अजून एक बाजूने चौकार मारतायत. नक्कीच हॉलेजन पण घाबरत असते ते नाही भीती वाटत असेल की अशा चौकाराची की एखादा मोठा फटका आला आणि माझी 2-6 स्कोर झाला 1-6. हा खणखणीत दणदणीत चौकार नक्कीच लावला ना फेटो 20-20 करावं लागेल. नक्कीच गोलंदाज खुश फलंदाज नाखुश. पाहूया कोण जल्दी येऊन नाणेफेक जिंकायचंय आणि नाणेफेक करायचंय. रनाचा स्कोर उभा करायचा आणि हा चौकार जातो आरपार आणि अंगणे आणि षटकार नसला तरीही मारावा लागेल. पण असं आव्हान तो चेंडू गेले नो गेला तर काही होऊ शकतं कारण हा क्रिकेट आहे हा कोणाचा नाही. क्रिकेट बरे हरामीतील होते तो कधीच कोणाचा होत नाही. आणि शेवटच्या बॉलला एक ओके गेला नक्कीच गेला. शरद हवा तर लागले पण हवा मात्र काय ते हवा मस्त होते पण हवा काय तेवढी झाली नाही आणि हवा करण्याचा प्रयत्न केला. एक धाव आणि तिनावर 5 पाऊल 3 तास आणि हा टॅब होता तो रस्ता नक्कीच टॅब होता तरी पण नक्कीच काय जिंकू शकेल ना विजय संघाचे अभिनंदन उपविजेता संघ यांचे सुद्धा अभिनंदन. नक्कीच द बेस्ट ऑफ लक आणि पुढील सामन्यासाठी तयारी करायची सज्ज करायचं. आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेऊन जायचं. प्लीज वेलकम टू स्टेज अँड कम टू युअर अवॉर्ड. एकदा मैदानात नितेश आणि फलंदाज करतो
पुढचा चेंडू हा चांगला ग्राउंड शॉट होता पण सपट होता. एक ग्राउंड होता त्यावर नक्कीच एक धाव भेटेल, एक धाव घोषित होते. नक्कीच धाव संख्या झाली ती मला वाटते 2. चांगला फटका होता. हा फटका नाही तर 420चा आगीचा फटका होता. हो कॅच होती नक्कीच. छोटा धोनी आहे तो बट डेबिट क्रेडिट अँड अवंत चेंडू आता ते 2 धावा नाही पाहूया. मी तो सांगितलं तो एक मोठा फटका म्हणावा लागले. चांगलं सप्रेशन केलंय. लाल टोपी पाहूया काय करते. नक्कीच एक लाल टोपीकडे जेवढे फटके बाद करण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू हा काने ही चूक करणार नाही. कानेला माहितीये छोट्या चुका मोठ्या होऊ शकतात आणि मोठा नक्कीच स्कोर बोर्ड वरती लिहिणं आणि तेवढं लक्ष ठेवणं 22 सॉरी. हा आरपार चौकार गगनचुंबी चौक धडपडत पडतायत पण आपल्या पुढचा चेंडू कानेचा ओंकार झाला. फटका मोठा आहे आणि मोठा फटकाप्रमाणे हा महत्वाचा संदेश आहे. नक्कीच शकतात त्यासाठी लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. गेला आरपार चौकात शतक संतोष. एक ते बघूया आणि 9 असू शकतो आणि 9 वरती चांगला फटका मारला. उत्कृष्ट आणि एक चांगला मोठा पंच असं देणारे पंच. नक्कीच फटके फटका मारा आणि आवाज चरावर 1 4-1. हा फटका असू शकतो चौकार. चालू हाय आरपार आणि चौकार. नक्कीच तुझ्या ह्या चौकाराला तुझ्या ह्या पाहूया काय होतं. हा चांगला फटका होता. तेवढा दणदणी होता. तेवढा झणका होता. विकेट पाहिजे चौका विकेट आणि तिथे चौका प्रकट झालाय. नक्कीच पुढचा हा त्या बसू शकतो. आज नशीब थोडं नशीब चुकलं. नितेश अवंत एक धाव पहिली धाव जमा होते. नाही काही मेहनत करता नितेश लक्ष देऊन आहेत कारण ती नजर महत्वाची आहे. नक्कीच हा बॉल एवढा आधी संदेश देतो. बॉल तुझ्याकडे येणार. लकी ड्रॉ होता. हा लकी ड्रॉ होता. ही हिट होती. ही भेटलाय. कसोटी आहे जिंदगीची. नक्की इथून कसोटी मोठे फटके द्यावे लागतील. बड़े हरामी चीज है. तकदीर बड़ी हरामी चीज है. कभी किसी के पास जाएगी कभी किसी के पास आएगी. मालूम नहीं पता नहीं चलता. हे दाखवले ह्या क्रिकेटने. तुम्ही मेहनत पण महत्वाची असते तेवढं नशीब लागतं आणि कधी कधी नशिबात नसतं ते लिहावं लागतं. आणि हे लिहिलं या बॅटिंग ते लिहिण्यात आलंय. आज चौकार आहे. आवाज चेंडू होता. नक्कीच एक टप्पा. नक्कीच कमेंट संदेश होता. नक्कीच आरोग्य महत्वाचे. सेफ्टी महत्वाचे. सेफ्टी पाहिजे. जेवढं पाहिजे महत्वाचे तेवढी सेफ्टी पाहिजे. हा जाऊ शकतो मग 2 धावासाठी नक्कीच प्रत्येकाला साथ देतात. सोबत देतात. एकमेकाला हात देतात. एक दिले ह्या क्रिकेटने. एकमेकाला सपोर्ट. एकमेकाला पाठीला पाठ लावतात. हा कॅच होऊ शकला असता. मोठा कॅच होता. करावे लागेल. टेक्नॉलॉजी वापरावी लागेल. चला पुढचा चेंडू. कटआउट. कुठला हा कटआउट होता समजत नाही. हा कटआउट करण्याच्या नादात मात्र तो स्वतः आउट झालाय. कटआउटच्या नादात आउट झालाय. पुढचा चेंडू. वा नक्कीच वा. चांगलं सेपरेशन. चांगली गोलंदाजी. चांगली लय. हा निघाला.
कॅच कॅच नाही तर मॅच असतो कुठल्याही मॅच मध्ये होणार. हा, नक्कीच नक्कीच. छोटी मूर्ती पाहूया. मूर्ती लहान कीर्तिमान. नक्की टायमिंग नंतर मला बॅटिंग भेटले, मला बॅटिंग करू दे. आणि नक्कीच त्याने त्याचा प्रयत्न केला. विजयी संघाचे अभिनंदन. विजय अपविजयीचा संघ त्याचे सुद्धा अभिनंदन. चला सेमीफायनल 2. घाबरला आणि घाबरवला नाही त्याने. पहिल्या झटक्यात घाबरवला नाही समोरच्याला. तो तयारीत आला आणि बॅटीतून आग लावायला सुरुवात केला. नक्कीच दुसरी आग लावण्याचा प्रयत्न होता पण तेवढीच आग थांबवली, आग विजवली फटकून. नक्कीच बॉल गेला पण रस्त्यावर पुन्हा गेला नाही. इकडे बॉल आला होता. नक्कीच मोठा फटका होता तो. हा गेला चौका स्ट्रेट एकदम स्ट्रेट. आणि 10 पंचांनी कृपया लक्ष द्या. छोट्या मोठ्या गोष्टीकडे हे महत्वाचे निर्णय आणि महत्वाची बाब असेल. नक्कीच पाहूया कोण कुठे बाहेर जातोय आणि कोण मैदानात येतो. नक्कीच नक्कीच एका या क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात भेटत. नक्कीच पाहूया मारुदेव बोलतात काय मारतात आणि मारुदेव बोलल्याप्रमाणे हा मोठा चौकार. वा नक्कीच गेला कॉम्प्लेन. नक्कीच लहानपणी कॉम्प्लेन केला पण आता उपयोगी पडला. द कॉम्प्लेन चॅम्पियन. गडबड अति घाई गडबड करावी लागते. चालाकी दाखवावी लागते. हा जाऊ शकतो चौकार आणि गेला चौकार. खरखरत दणदणीत चौकार लावला. प्लेअरला एवढा आनंद झाला की तो म्हणजे नक्कीच आपण हरलो की जिंकलो की सेमीफायनल आलो होता आनंद. मला बोलतात आरोग्य. तुम्ही काही करा मी निवांत झटणार. झोप पाहिजे. नक्कीच विजय असं काही असं मी माझी मजा करणार आणि ती मजा आहे नक्कीच. पण झोपेतून उठलाय नक्कीच आपल्या संघासाठी काहीतरी नवं काहीतरी करेल. नक्कीच झोपेतून उठल्यापर्यंत मी पकडू शकतो. नक्कीच पुढचा चेंडू बिलीस हेचा एक कट आउट आहे. एकच चांगला रन आउट. नक्कीच शांत निवांत एक कट. आवाज आणि हा मोठा आवाज मैदानात घुमला. नक्कीच आता उडवलाय. बघूया टोपी लावतात का. हा नक्कीच झोपेतून उठले पण मी जिंकवणार. झोपेतून पाहूया नक्की विकेट प्रकार काय होतो. बॅटेतून उंचा नजरेतून आणि उंचा गगनचुंबी चौका. नो बॉल आणि तकदीरची मगाशी आऊट असता पण नो बॉल पडला आणि तकदीरने त्याला थांबवलं. संधी दिलेली संधीचं सोनं केलं. चौकार मारला. पुढचा चेंडू नक्की भेटतो. 15 पुढचा चेंडू. आता मात्र तकदीर नाही. आता नशीब नाही. नशिबाने भरपूर साथ दिली आणि एकदा साथ देत नाही लगेच सारखा लागत नाही आणि हा ड्रॉ झालाय. किचकट आहे चिवचिवाट आहे. कारण आता करायचं असेल तर आता चिवचिवाट लागला आणि 2 धावा 1 धाव तिथे एकदा धाव संख्या झाली 17. दुसरा शतक चालू आहे.
झाला साला झाला सा चिवचिवाड किचाट आहे मारला नाही कुणीही याच्यात लहान नाही भान नाही इथे कोणाची स्टार चमकतील कोणाची स्टार लागतील माहिती नाही नजर हटवणार आणि नजर नितेश सागरे कॅमेरा नक्कीच आहे आणि नजर चौका आरपार चौकार कधी कुठे विजय टाकता येत नाही पाहूया मॅन ऑफ द मॅच अरे देवा शिल्पकार कोण होते विजयाकार कोण होते जयजयकार कोण होते पाहूया शेवटचा चटका शेवटचा बॉल फटका एक गोल आणि विजय झाला थोडक्या साठी विजय हुकलाय चुकलाय पहिला चेंडू फायनलचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जातोय चौकार दणदणीत खडखडीत चौकार वा नक्कीच तुझ्या पहिल्याच चौकाराला माझ्यावर नक्कीच वा असेल दुसरा चेंडू शरीराचा पकडायला नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं शांत निवांत एकांत आणि संयम क्रिकेट मध्ये शिकावा लागतो आणि तो आहे आणि काय काय जणांनी तो जपलाय स्टेडियम वरती टाकलाय मॅच मध्ये खूप काही नवनवीन घडू शकतं नवनवीन निर्माण होऊ शकतं पाहावं लागेल काय मुवमेंट होतात त्यानुसार कमेंट द्यावी लागेल ही कमेंट आहे चौकाराची लावला नाग पेटवला नक्कीच नवीन बॅटबॉल लावला नाग पेटवला पुढचा चौकार पुढचा पुन्हा एकदा चौकार नक्कीच आला आणि चौकार गेला नक्कीच चांगल्या दंडरीत चौटक्यात झाले ते 13 छोरद्याचा पुढचा चेंडू टप्प्याला अंपायरशी कम्युनिकेशन एक मीटिंग आणि सेटिंग बोलावे लागेल पुढचा चेंडू या मैदानात सज्ज आपटतोय टपटतोय लटकतोय दोन धाव नक्कीच लगावले तर काय नक्कीच संदेश जर 2 चौकार लगावले तर अनिकेत कडून 10 समोसे विथ लाल चटणी विथ हिरवी चटणी आणि विथ मसाला चटणी फ्री ओके द पारितोषिक आता मला पारितोषिक आपण घेऊन जायचंय असा काहीतरी संदेश दिला एकामेकाला पण संदेशाचा हा मोठा संदेश आहे का आणि संदेश न ऐकता अर्थात चौकार लगावलाय खरखरीत दणदणीत आणि संख्या 28 चला नक्कीच स्कोर चेंज आणि करूया आणि गेला आता भेटणार आहे कारण शिमग्यातली बोंबाबोंब ही देवासाठी करतात आणि इथली बोंबाबोंब ही विजयासाठी असेल या प्रथम पारितोषिकासाठी असेल या ट्रॉफीसाठी असेल आवडता चेंडू आणि 2-3 धावा नो बॉल आवडता चेंडू 3 धावा धाव संख्या झाले 29 पुन्हा एकदा आवडता चेंडू नक्कीच पहाटे पक्षांना चिवचिवाट येण्याच्या आधी मध्यरात्री हा मोठा चिवचिवाट ऐकायला भेटतो पाहायला भेटतो आणि कानावरती पडतोय कारण उद्या जर पाठेला विजयाचा थाट बघायचा असेल ना पाठ उघडायच्या आधी विजयाचा थाट बघायचा असेल तर हा चिवचिवाट किचाट बोंबाबोंब लागेल नक्कीच पुढचा चेंडू टप्प्याने तो लगावलाय पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय पुढचा चेंडू एक तयार नक्कीच सपोर्ट महत्वाचा आहे 7 सपोर्ट आणि हा चौकारा हा दणदणीत खडखडीत आरपार आणि नेटवरून आपटून धपटून मैदानात पडतो हा नक्कीच एक चांगला कमबॅक केलाय नक्कीच शांत निवांत वर टाकलाय पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न होता पण नाही तेवढा झालाय टप्प्याने तो स्टेडियमच्या आरपार नेऊन पोचवलाय चौकार धावसंख्या झाली ती 38 सेकंड रन 2 रन भेटून तबा नजर नाही लक्ष नाही नक्कीच
या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष देऊनच काम करावं लागेल. प्रत्येक मुवमेंट महत्वाचे आणि हा विकेट नक्कीच आमच्या स्टेडियम पर्यंत शेवटचा बॉल आलाय. स्कोर झालाय 4-0. आता जे एकच ना 4-0. जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. 4-0 धावसंख्या झाले. कृपया लक्ष द्या, याकडे कृपया ध्यान दीजिए. 41 जिंकण्यासाठी विजय अविजय हा सांगू शकत नाही, त्यासाठी अंतिम रेषा लागते. ही अंतिम आहे, ही चौकाराची अंतिम रेषा आहे. हा सरळ टाकलाय, एका टप्प्यात आर पार केलाय. शर्यत आहे तर मॅच आहे आणि पहिल्याच बॉलमध्ये त्याने तर दाखवलाय. नक्कीच पुढचा चेंडू मिलिंद ह्याचा शरद याला आऊट. नक्कीच कट आऊट झालाय, कट लागलाय ना आऊट झालाय. नक्कीच तो बरा झाला, मी वापरू नाही तर मला शिव्या भेटल्या असतात. नक्कीच लकी ड्रॉ कधी कोणाला लकी ड्रॉ लागेल सांगते. नशीब तकदीरमध्ये हरामी चीज होती है. आता तुला पकडायचं होतं. नक्कीच क्रिकेटपट्टू किती भान आहे, टीम किती भान आहे महत्वाचं नाही, तर नशीब लागते, मेहनत लागते, टेक्नॉलॉजी लागते आणि ती इथे प्रत्येकाने वापरले आणि त्याचा फायदा होतो प्रत्येकाला. कारण इथे स्पर्धेमध्ये धावसंख्या झाली ती फक्त 4. प्रत्येक मुवमेंट प्रत्येक कमेंट महत्वाचे आहे. डेबिट क्रेडिट अँड टोटल ही मोठी अपेक्षा आहे. चांगलं जमा केलं, एक मोठे कॅपिटल भांडवल. पुन्हा एक धाव भेटते, एक धावसंख्या झाले. आकार पाहिजे, उपकार पाहिजे, साक्षात्कार पाहिजे, चमत्कार पाहिजे आणि पारितोषिक पाहिजे तर एकदा जयगत झाला पाहिजे. आणि हा एक ग्राउंड शॉट मधून एक फटका होता. अँकल बेंड झाला तर बँड करावं लागेलच. आवंत चेंडू धावेची नोंदणी करायची. आवंत चेंडू 11 धावसंख्या झाली 11. डेड बॉल. नक्कीच वायरला झटका लागलाय आणि तो झटका वाचलाय आणि नक्की पाहू याचा पुढचा झटका. 420 व्होल्टेज कोणाला लागतोय, तो लागला व्होल्टेज. काय क्षेत्ररक्षण केलंय. एक जम्पिंग द वानर सेनेची जम्पिंग, एक मंकी जम्पिंग होती आणि ती महत्वाची होती. एक कॅच मित्रांनो, कॅच नाही मॅच होती. चांगला कॅच होता पण बॉलही तेवढा फिरून आणि स्पिन टाईप आला होता. नक्कीच धावसंख्या झाली 11. असं नक्कीच म्हणतो मी. झोपेत होतो पण अजूनपर्यंत मी उभा आहे. नक्कीच त्याने ते त्याचं काम केलं. हा चौकार आहे, आकार आहे, उकार आहे, साक्षात्कार आहे आणि चमत्कार आहे. धावसंख्या झाली 16. धावसंख्या झाली 16. काहीतरी कम्युनिकेशन होते, काहीतरी मीटिंग होते, सेटिंग होते. हा चांगला फटका होता तेवढाच षटक संपतोय. 2 ओव्हरच्या षटक नंतर धावसंख्या झाली 16. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. नक्कीच 24-25 अंदाजे स्कोर पाहिजे असणार. धावसंख्या झाली 16. 6 बॉल 24 धावांची गरज आहे. मला वाटतं चौकार असं काहीतरी करावं लागेल. आता इथं साक्षात देवाला उतरावं लागेल, कारण आकार उकार आणि चौकार असं काहीतरी देवाला साक्षात्कार चमत्कार दाखवावं लागेल. नाही नक्कीच
नाराज असेलच देव कोणत्या तरी संघावरती, कारण कोणाला तरी एकालाच विजय भेटू शकतो. हा चौकार नक्कीच भेटला. पुढचा चेंडू गेला, पुन्हा चौकार. एक आढळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच चांगला येतो. बॅक टू बॅक चौका. पुढचा चेंडू मैदानात फक्त लटकतोय आणि भटकतोय आणि दोनदा एक चांगला स्कोर उभा केला शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या झाली ती मला वाटतंय 26 हा षटकार आहे. या षटकाराने सर्व हाकार माजलाय, जयजयकार माजलाय, विजयाकार झालाय. चाला फायनल झाले. हा संघ जाहीर झाला. विजय संघाचे अभिनंदन, उपविजय संघाचे अभिनंदन. हा मोठा जयघोष असेल, जयघोष असेल, जयजयकार असेल. हा चमत्कार आहे, सातत्य आहे आणि हा काळ आहे. नक्कीच प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. या संघाचे नक्कीच आभार, अभिनंदन. प्रत्येक संघाच्या आभाराने अभिनंदन. कारण प्रत्येकाने आपलं कार्य केले, आपली स्पर्धा दाखवली, आपली कला दाखवली किंवा आपलं क्रिकेट दाखवलं. तर या प्रत्येक क्रिकेटपटूचं आपण आभार मानूया. आलमडी प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं या सर्व 7 अंदाजे ट्रॉफी असतील. सर्व प्रत्येक ट्रॉफी आपापल्या मालकाची वाट बघत असेल.